यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। गारपीट झाल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। कळमनेर, कापसी, त्याचप्रमाणे रामतीर्थ, वाळधूर, शेळी आणि कोपरी यासह अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। गहू, हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गारांचा हा पाऊस पडलेला आहे आणि अचानक पाऊस आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। आता शासन या शेतकऱ्यांकडे लक्ष देतं का? या नुकसानीची भरपाई नेमकी कशा पद्धतीने केली जाते याकडे साम टीव्हीचं लक्ष असणार आहे। तर ही दृश्य अतिशय मन हेलावणारी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात गारा या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय महत्त्वाची ही दृश्य आहेत। यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काय अधिक माहिती मिळते? खरं तर रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यानंतर सकाळपासून अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। आता सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातली काळकूट आभाळ आलेला आहे। राळेगाव असेल, कळम असेल, आर्णी असेल, यवतमाळ असेल या ठिकाणी पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे गहू संपूर्ण अक्षरशः झोपलेला आहे। त्यातच हरभऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणाने नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये रब्बी हंगामातील संपूर्ण पीक नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अशी मागणी सुद्धा नक्कीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। यवतमाळमध्ये अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे। आता ती अपेक्षा सरकार कितपत पूर्ण करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।